थोडं तोंड करा. माझं नाव निलिमा पाटील. मी शारदा माध्यमिक विद्यालय दीपनगर या ठिकाणावर आलेली. बरं, मी तुम्हाला शिकवण्याच्या आधी एक स्टोरी सांगणार. स्टोरी ऐकायची? हो. सगळ्यांना आवडते स्टोरी? हो. एक टायगर असतो आणि जिथे जंगलामध्ये तो टायगर त्यांनी एवढं धुमाकूळ केलेलं असतं की त्यांना रोजची एक शिकार लागते. म्हणजे प्रत्येक ॲनिमलच्या एका फॅमिलीमधून कुणाला सगळे भीत असतात की आज मी शिकार होतो, त्याच्यामुळे ते घराच्या बाहेर निघणं बंद करून देतात. मग असं करता करता एका वेळेस त्यांची मीटिंग भरणार होती. ते ठरवतात की आपण काय करायचं. मग ते ठरवतात म्हणजे त्या वाघासोबत बोलणं करतात आणि वाघाला सांगतात की असं रोज आम्हाला जी भीती वाटते तशी भीती आम्हाला वाटू नये, म्हणून तुम्ही आमची शिकार अशा पद्धतीने आपण ठरवून घेऊया की प्रत्येक फॅमिलीमधून एक मेंबर तुम्ही आमचे नंबर लावून द्या. म्हणजे तितके दिवस आम्हाला चांगलं स्वच्छंदी जीवन असं जगता येईल. मग वाघाला काही हरकत नाही, त्याला तर त्याचं शिकार मिळणारच असते ना रोजची. अशा पद्धतीने त्यांचं ते रुटीन चालू होतं. अशा पद्धतीने त्यांचं ते रुटीन सुरू होतं. आणि एक वेळेस जाऊन येते कोल्ह्यावर. कोल्हा चतुर असतो, सगळ्यांना माहिती आहे. आता कोल्ह्यावर जेव्हा टोल येते तेव्हा तो घाबरलेला असतो, पण तो म्हणतो आता मी काय करू की मी जिवंत राहिलं पाहिजे. म्हणून तो एक आयडिया करतो, एक युक्ती करतो. तो म्हणजे वाघाने टायमिंग ठरवून दिलेले असतात कोणत्या वेळेला तुम्ही यायचं ते. तो त्या टायमापेक्षा 3-4 तास लेट जातो. 3-4 तास लेट गेल्यानंतर जेव्हा ते वाघ अगदी संतापलेला असतो, तशा कंडिशन मध्ये तो विचारतो इतक्या लेट तू का आलास. त्यावेळेला तो म्हणतो मी तर 1 तास आधीच निघालो होतो. मग 1 तास आधी निघाला तरी पण इतका उशीर का झाला. इतका उशीर का झाला म्हणजे मला रस्त्यामध्ये तुमच्यासारखंच एक वाघ मिळाला आणि तो म्हणायला लागला की तू माझी शिकार आहे. मग आता मी त्याची शिकार म्हणून की तुमची शिकार म्हणून हेच मला कळत नाहीये. तरी पण मी त्याला समजावून तुम्हाला फक्त भेटायला आणि सांगायला आलो. मग तो वाघ अजून जास्त संतापला की पहिलेच 3-4 तास लेट आला आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्या दुसरा कोणता वाघ आहे ते मला पाहायचंय. तर कोल्हा म्हणे ठीक आहे मी तुम्हाला घेऊन जातो. मग तो कोल्हा त्याला घेऊन गेला जंगलामध्ये. ज्या ठिकाणी खूप खोल विहीर होती अशा ठिकाणी तो घेऊन गेला आणि त्या विहिरीमध्ये गेला. त्या विहिरीजवळ गेला म्हणे या विहिरीमध्ये आहे. त्याच्यामध्ये तो लपून बसलेला. तो लपून बसलाय. मग वाघाने त्याच्यामध्ये असं पाहिलं, अरे बापरे, त्याला पण त्याच्यासारखाच दुसरा वाघ दिसला. आता तुम्ही प्रश्न सांगा, तो दुसरा वाघ कोण. रिफ्लेक्शन. मग आता आपल्या या सायन्स मधला आपल्या टॉपिकचा जो टॉपिक आपण शिकणार आहे त्याचं नाव आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. समजलं. आता रिफ्लेक्शन सगळ्यांना माहितीये. सगळे आता स्कूलमध्ये यायच्या आधी प्रत्येक जण मिरर समोर छानपैकी बराच वेळ टाइमपास केला असेल तुम्ही. असं कोणीच नसतं की जो मिरर समोर येत नाही म्हणून. आले ना. बरोबर. तू सांग, तू मिरर मध्ये पाहून आले. तू त्याच्यामध्ये का दिसली माहितीये. हाऊ डज युअर फेस से इन द मिरर. हा, मग ते रिफ्लेक्शन कसं झालं. हो, पण कशा पद्धतीने होतं रिफ्लेक्शन माहिती तुम्हाला. तेच आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे.
तर तेच आपल्याला रिफ्लेक्शन पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमचा फेस त्या मिरर मध्ये पाहता त्यावेळेला काय होतं, लाईट रेस तुमच्या फेस पासून स्टार्टिंग करतात आणि त्या प्लेन मिररवर स्ट्राईक होतात. स्ट्राईक झाल्यानंतर तिथून बाउन्स होऊन पुन्हा बॅक येतात. बॅक येऊन ते आपल्या आईज मध्ये एंटर करतात आणि आईज मध्ये एंटर केल्यामुळे आपल्याला आपला फेस मिरर मध्ये दिसतो. आता हे बॉडी समोर याच्यावर भिंतीवर मारून बघ. परत आला का तो? परत काय आला? काय आलं परत? बॉलचं रिफ्लेक्शन झालं. अशा पद्धतीने प्रत्येक वस्तूचं रिफ्लेक्शन होतं, जसं आपण प्लेन सरफेसवर फक्त. म्हणून आता आपण याचे लॉज पाहणार आहे. लॉज ऑफ द रिफ्लेक्शन. आणि आपण ते एक्सपेरिमेंट घेऊन तुम्हाला समजण्यासाठी आपण त्याचा एक्सपेरिमेंट पण घेणार आहे आणि त्याच्यापुढे रिफ्लेक्शनचे वेगवेगळे जे इन्स्ट्रुमेंट आपण बनवू शकतो तसे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तिथेच ठेव कोमल, तुझ्याकडे ठेव. जाऊ दे तुझ्याकडेच. अगं तुझ्याकडेच राहू दे म्हटलं. आपण प्लेन मिररची डायग्राम कशा पद्धतीने शो करतो. आता हा प्लेन मिरर आहे. प्लेन मिररची जी बॅक साईड आहे ती आपण अशा टाईपमध्ये शो करतो. ही मिररची बॅक साईड आहे. बॅक साइड ऑफ मिरर. आणि ही कोणती साइड आहे? रिफ्लेक्टेड साइड. या ठिकाणी रिफ्लेक्शन होतं ना. आता जर मी या प्लेन मिररवर एखादा बीम टाकला, टॉर्च ठेवली आणि या टॉर्चने प्लेन मिररवर असा बीम केला तर या ठिकाणी या पॉइंटला तो स्ट्राईक होईल. जसं मी त्याने बॉलवर स्ट्राईक केला. स्ट्राईक केल्यानंतर तो बाउन्स झाला. कशामुळे? रिफ्लेक्शनमुळे. त्याच पद्धतीने इथे टॉर्च ठेवल्यानंतर तो मिररवर स्ट्राईक होईल. ज्या पॉइंटवर स्ट्राईक होईल या पॉइंटला आपण हा जो रे येईल या रेला आपण इन्सिडेंट रे असं म्हणतो. काय म्हणतो? इन्सिडेंट रे. आणि तो ज्या पॉइंटमध्ये इथे स्ट्राईक होतो त्या पॉइंटला पॉइंट ऑफ इन्सिडन्स. आता या इन्सिडन्स पॉइंट पासून तो पुन्हा बाउन्स होईल आणि बाउन्स होऊन टर्न बॅक होईल. टर्न बॅक होतो तो त्या रेला आपण रिफ्लेक्टेड रे असं म्हणतो. आता या प्लेन मिररवर पॉइंट ऑफ इन्सिडन्स जो असतो त्याच्यावर जेव्हा आपण एखादा परपेंडिक्युलर टाकतो, त्याच्यावर प्लेन सरफेस आहे त्याच्यामुळे परपेंडिक्युलर त्याच्यावर येईल. तो परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो? नॉर्मल असं म्हणतो. आता हे सर्व एकाच प्लेन मध्ये येत आहे. एकाच प्लेन मध्ये येत आहे ना. म्हणून द लॉ ऑफ रिफ्लेक्शनचा फर्स्ट लॉ काय आहे? तो इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे सगळे एकाच प्लेन मध्ये. म्हणून आपला पहिला लॉ काय आहे? तो द इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे
नॉर्मल